नमस्कार, तुम्ही पाहत आहात कर्जा महाराष्ट्र 24 न्यूज। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। राज्यातील आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक भगिनींनी ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यात 23 दिवसांचा संप केला होता। तेव्हा मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री, आयुक्त आणि संबंधित अधिकारीसोबत बैठक घेऊन आशा स्वयंसेविकांना 7,000 रुपये व गटप्रवर्तकांना 10,000 रुपये आणि 2,000 रुपये दिवाळीत भेट देण्याचं जाहीर केलं होतं। परंतु शासनानं आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांसोबत विश्वासघात केल्यानं राज्यातील व कन्हान परिसरातील आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तक भगिनींनी ऑनलाईन कामाचा बहिष्कार करून 12 जानेवारीपासून कन्हान प्राथमिक आरोग्य केंद्रासमोर आंदोलन सुरू केले। दरम्यान आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक भगिनींनी राज्य शासनाच्या विरोधात जोरदार निदर्शने करून तात्काळ मागण्या पूर्ण करून मंजूर केलेल्या मागण्यांचा शासन GR काढण्याची मागणी केली आहे, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय। कर्जा महाराष्ट्र 24 न्यूज करता ऋषभ बावनकर, कन्हान। ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र 24 न्यूज या आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल।